फ्रान्सी 11 या संघाला पराभूत केलं, तर दुसऱ्या संघाने दाखवून दिलं की का आम्ही टॉप 3 मध्ये येतो या फॉर्मॅटमध्ये. जबरदस्त मॅच आता मात्र पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चालू असलेला सामना रिग्नेश 11 रानाल विपक्ष प्रवेश 11 पाये. जबरदस्त मॅच मागच्या सामन्यामध्ये सर्वांनाच पाहायला मिळाली. पैसा वसूल टुर्नामेंट इथे शंकर झुकर आणि आर्यन 11 या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आर्यन चषक 2025 भिवंडी इमर्जिंगचा हा क्रिकेटचा महासंग्राम. सलामीची जोडी मैदानामध्ये येते. राहुल आणि मोनिश. तर गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज नेम प्लीज. आदित्य. चार षटकांचा सामना. मॅच ऑन करायची. पंचांना विनंती असेल इथून होते मॅच ऑन. लेट्स गो. राहुल तारे आणि मोनिश अशी ही जोडी सलामीची. तर गोलंदाजीसाठी तयार होते आदित्य. यावेळेस मात्र मोठा एज लागला होता. यष्टीरक्षकाच्या हातातून झेल सुटते. महागात पडू शकतो कारण का राहुल एक जबरदस्त बॅटर आहे. खातं ओपन होते रिग्नेशचं, खातं ओपन होते रानालचं. धावसंख्या 1. सकाळपासूनच चांगली मेहनत आर्यन 11च्या संपूर्ण सदस्यांनी आपण पाहत आहोत. जबरदस्त मेहनत त्यांच्या माध्यमातून सर्वच सदस्य. आदित्य गोलंदाजीसाठी तयार. सामना करेल मोनिश. एक जबरदस्त फलंदाज. पंच काहीतरी विचार करताना मैदानामध्ये. गोलंदाज आदित्य तयार. सामना करेल मोनिश. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय राहुल आणि मोनिश. हो 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 बैठक शॉट. चेंडू हवे ते पाहूया झेलबाद होईल का. आणि इथे मात्र गाडी बाद. मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये कुठल्याही प्रकारचा टाय ठेवला यो पाचवर टेमगर पाड्यान. आर्यन चषक ठेवला यो पाचवर टेमगर पाड्यान. आर्यन चषक ठेवला यो पाचवर टेमगर पाड्यान. आर्यन चषक ठेवला यो पाचवर टेमगर पाड्यान. ठाणे या जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात नाव गाजत या चषकाचं. ठाणे या जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात नाव गाजत या चषकाचं. आर्यन चषक ठेवला यो पाचवर टेमगर पाड्यान. धन्यवाद DJ दीपेश. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय यशराज. बघा कॅच तर फिनिश केली होती मात्र तालतम्य दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये नव्हतं. कमिटमेंट असणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही झेल पकडत असता चेंडू हवेत जातो आणि दोन क्षेत्ररक्षक जर असं वाटेल की दोघांनाही झेल पकडण्याची संधी आहे त्यावेळेस मात्र एकाने तिथे साईड ऑन व्हायचं असतं. इथे मात्र गोलंदाज आपल्या संघासाठी इथे विकेट प्राप्त करून देताना आदित्य. मोनिश याची खेळी संपुष्टात. नवीन बॅटर यशराज. यशराज मारण्याचा प्रयत्न. खूप वेगाने बॅट फिरवली होती. जर हा फटका बॅटच्या पट्ट्यामध्ये आला असता तर नक्कीच मिडविकेटच्या वरून एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला असता. मात्र इथे गोलंदाज वर्चस्व ठरतोय. यशराज याच्यावरती चांगला गोलंदाजीचा नमुना इथे पेश करताना गोलंदाज आदित्य. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा जेलची संधी होते आणि पुन्हा एकदा इथे मात्र यशराज याची खेळी संपुष्टात. आर्यन चषक ठेवला यो पाचवर टेमगर पाड्यान. आर्यन चषक ठेवला यो पाचवर टेमगर पाड्यान. आर्यन चषक ठेवला यो पाचवर टेमगर पाड्यान.
नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय, मला वाटतं तोच फलंदाज आहे, यश येतोय आय थिंक, जो मागच्या मॅचमध्ये टाइमआउटच्या सर्भामध्ये बाद झाला होता. पाहूया यश. मागच्या मॅचमध्ये हाच खेळाडू टाइमआउटच्या सर्भामध्ये बाद झाला होता, आता तोच फलंदाजीसाठी आलेला आहे. आदित्य इथे मात्र चांगली गोलंदाजी करतो, विकेट हॅट्रिक वरती आहे. ओ काय बॉल आहे, कडक, एक नंबर, अतिशय सुंदर चेंडू होता, परफेक्ट मिडल एसटी इथे मात्र उडवताना गोलंदाज आदित्य. जबरदस्त चेंडू, अतिशय सुंदर चेंडू, कुठल्याही प्रकारचा चेंडू समजला नाही फलंदाजाला, काय चेंडू होता. नक्कीच गोलंदाजाचा चेंडू इथे मात्र हवी ठरताना बॅटर यश याच्यावरती. चांगली गोलंदाजी आदित्याच्या माध्यमातून. आतापर्यंत जे धावा खर्च केले ते फक्त आणि फक्त 1 आणि 3 गडी प्राप्त केलेले आहेत आतापर्यंत. मात्र रिग्नेशचा संघ आहे मित्रांनो, मागच्या सामन्यामध्ये या संघाने दाखवून दिलं, 8 गडी बाद झाल्या होत्या, 35 धावा प्लस करायच्या होत्या आणि त्या देखील चेस केल्या होत्या गणेश आणि त्यांच्या 8व्या आणि 9व्या नंबरच्या खेळाडूंकडून. आदित्य मॅन फ्रॉम रानाल आणि रानालच्या संघाविरुद्ध खेळतं. मित्रांनो चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. आदित्य मात्र भिवंडी इमर्जिंगचं खेळच तसं आहे. नवीन बॅटर येतोय मैदानामध्ये, सोहम. हा मग भिवंडी इमर्जिंगचा क्रिकेटर असा असतो मित्रांनो, कोणताही खेळाडू कोणत्याही संघामध्ये खेळू शकतो. ज्या प्रकारे पहिला भिवंडीचा खेळ व्हायचा ना, भिवंडीचा क्रिकेट असायचा ना, त्याच प्रकारचा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळतो. तोच त्याचीच एक झलक आपल्याला या भिवंडी इमर्जिंगमध्ये पाहायला मिळत असते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या झालेली आहे 3/1. चांगली गोलंदाजी मॅन फ्रॉम आदित्य, मॅन फ्रॉम राहणाळ्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्याला. चला स्पीडअप करायचं आहे बघा प्रवेश, कारण का यानंतर तुम्हालाच फलंदाजी करायची आणि जर सूर्यप्रकाश तितका प्रमाणामध्ये राहिला नाही तर तुम्हाला चेंडू पाहण्याकरता अडथळा निर्माण होईल. त्यामुळे प्लीज आपण सहकार्य करायचं आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय, बॉलर नेम हितेश चौधरी. हितेश चौधरी ज्याने पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त केला होता आणि नक्कीच खूप पॉप्युलर खेळाडू. या खेळाडू खारबाव, पाये, पायगाव, खर्डी त्या रिजनमध्ये, मालोडी या रिजनमध्ये या खेळाडूचा बोलबाला आहे आणि त्याने दाखवून दिलं का मी एक त्या क्षेत्रातील जबरदस्त खेळाडू आहे म्हणून पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त केलं. गोलंदाजीसाठी तोच हितेश चौधरी तयार. सामना करेल राहुल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा राहुल मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र बीट होताना राहुल. चांगली गोलंदाजी हितेश चौधरी याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला आजच्या दिवसातील अंतिम सामना, विजेता संघ फायनलसाठी क्वालिफाय करणार आहे. सेमीफायनलचा सामना. यावेळेस मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, कोणत्याही प्रकारचा खेळाडू नाहीये. चेंडू जातो वन बाउन्स लॉंग ऑफच्या रिजनला, 4 धावांसाठी चौकार. मारती चौकार षटकार, आज भातवड टेमगर पाड्यान, आज भातवड टेमगर पाड्यान, आज भातवड टेमगर पाड्यान. हे शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाच, शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाच. आर्यन चषक ठेवला यो भातवड टेमगर पाड्यान, आर्यन चषक ठेवला यो भातवड टेमगर पाड्यान, आर्यन चषक. धन्यवाद डीजे दर्श.
DJ दीपेश यांचे चिरंजीव DJ दर्श आणि नक्कीच आता DJ दीपेश यांनी देखील आम्हाला मागच्या वेळेसच सांगितलं होतं की आता DJ दर्श या नावाने आपण इंट्रोड्यूस करणार आहोत आमच्या डीजेला. हितेश यावेळेस मात्र इनसाइड आउट खेळलेला चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक येतोय मात्र जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. ठेवला यो पादवर टेमघर पाड्यानं आर्यन चषक ठेवला यो पादवर टेमघर पाड्यानं. येती पाहुणे सारे मनान आज क्रिकेटच्या मैदानात. धन्यवाद DJ दर्श. तर या दोन चेंडूंवरती मात्र चांगला समाचार घेताना गोलंदाज हितेश याचा पुन्हा एकदा चेंडू इथे मात्र गॅप मध्ये स्क्वेअर लेगच्या रिझनला 6 धावांसाठी षटकार. आज क्रिकेटच्या मैदानात आज क्रिकेटच्या मैदानात ही आर्यन 11 ची पोर करती पाहुण्यांचा सन्मान करती पाहुण्यांचा सन्मान करती पाहुण्यांचा सन्मान. शिवरायाला वंदन करून ऑन साईडच्या रिझनला इतका मोठा गॅप आपल्याला पाहायला मिळते. पहिल्यांदाच ज्या स्क्वेअर लेगच्या रिझनवरून षटकार गेल्यानं तिथे नेहमीच कोणता ना कोणता तरी खेळाडू असतो. त्यावेळेस मात्र कोणत्याही प्रकारचा तिथे खेळाडू नव्हता. इतका मोठा गॅप काहीतरी वेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळत आहे टीम प्रवेश 5 यांच्याकडून. बघा खूप गॅप इथे मात्र ऑन साईडच्या रिजनला फक्त आणि फक्त 4 खेळाडू आपल्याला दिसत आहेत. एक लॉंग ऑफ, एक मिड विकेट, एक वाईड स्क्वेअर लेग आणि एक शॉर्ट फाईन लेगला. मात्र ऑफसाईडच्या रिजनला खूप सारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 खेळाडू ऑफसाईडच्या रिजनला काहीतरी वेगळी रणनीती इथे पाहायला मिळत आहे. हो पुन्हा एकदा बॅट चेंज आणि मोठा आदरा बसतोय. राहुल याची खेळी संपुष्टात. उतरलो सारे मैदानानं शिवरायाला वंदन करून उतरलो सारे मैदानानं आर्यन चषक ठेवला यो पादवर टेमघर पाड्यानं आर्यन चषक ठेवला यो पादवर टेमघर पाड्यानं आर्यन चषक ठेवला यो पादवर टेमघर पाड्यानं आर्यन चषक ठेवला यो पादवर टेमघर पाड्यानं. धन्यवाद DJ हर्ष दर्श. तर बघा मित्रांनो सोमवारी सकाळी ठीक 11 आणि 12:30 वाजेच्या दरम्यानमध्ये भव्य लोकार्पण सोहळा मराठेपाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं भारतातील नव्हे तर संपूर्ण जगातील पहिलं मंदिर या आपल्या भिवंडीमध्ये होत आहे. नक्कीच सर्वांनी उपस्थिती दाखवा. तिथे संपूर्ण भिवंडेकरांची उपस्थिती तसेच महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची देखील उपस्थिती असणार आहे. मराठेपाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं भव्य आणि दिव्य मंदिर. नवीन बॅटर येतोय. बॅटर नेम यावेळेस मात्र दिशा अंदेच्या बॅटमधून चेंडू खेळलेला लॉंग ऑनच्या रिझनला. 1 धाव पूर्ण आणि 1 धाव समाधान मानावं लागेल. 1 धावने संघाची धावसंख्या पुढे जर जावते ती 18 या आकड्यावरती. अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 18. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती गोलंदाज आदित्य याने. फक्त आणि फक्त 1 धाव दिली होती आणि 3 गडी बाद करण्यामध्ये यश आलं होतं. या षटकामध्ये फक्त 1 गडी बाद करण्यामध्ये तर यश आलेलं आहे मात्र धावा देखील जास्ती खर्च केलेले आहेत. 17 धावा 2 षटकार 1 चौकारच्या स्वरूपामध्ये इथे धावा इथे खर्च केल्यात. गोलंदाज हर्षल चौधरी याने नवीन गोलंदाजीसाठी तयार. आर के पाटील स्टँड एंडच्या करून आय थिंक उदय गोलंदाजीसाठी तयार.
बघा मेन फ्रंटलाईन गोलंदाज उदय याला मात्र तिसऱ्या षटकामध्ये पाचारण करण्यात आलेला आहे. DJ हर्ष क्यूट स्माइल आणि काय टायमिंग आहे परफेक्ट. इथे जसा आवाज बंद झाला तसा क्लिक आणि गाणी चालू. गोलंदाज उदय येतोय. सामना करेल नवीन बॅटर निनामी फलंदाज आहे दिशांत सुशांत. चला उदय प्लीज तुम्ही टाईमच्या बाबतीमध्ये सहकार्य करायचं कारण यानंतर तुम्हालाच फलंदाजी करावी लागणार आहे. हो यावेळेस मात्र वाईट चेंडू ठेवला होता. खूपच दिशाहीन पंचांचा इशारा येतोय. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 19 या आकड्यावरती. बघा 4 षटकांमध्ये जर 40 धावा झाल्या ना तर नक्कीच एका चांगलं लक्ष आपण म्हणू शकतो. गोलंदाज उदय यावेळेस मात्र खेचून मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत गोलंदाज स्वतः येतोय. जेल सुटतो इथे आणि संधी होती तोपर्यंत एक धाव पूर्ण करून घेण्याची. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 20. बघा झेल सुटतोय मात्र तुम्हाला हाफ चान्सला फुल चान्समध्ये कन्वर्ट करावं लागेल कारण का तुम्ही एक महत्त्वाची मॅच खेळत आहात. सेमीफायनलची मॅच खेळत आणि ते देखील अशा संघासमोर ज्या संघाने मागच्याच मॅचमध्ये दाखवून दिलं की का आम्ही या फॉर्मॅटचे किंग आहोत. रिग्नेश राहनाल एक मोठं नाव या फॉर्मॅटमधलं. यावेळेस मात्र चेंडूला पाठवलाय लॉंग ऑनच्या वरून 6 धावांसाठी षटकार. चषकाचं ठाणे या जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात नाव गाजतं या चषकाचं. आर्यन चषक ठेवला यो बाजवर टेमघर पाड्यानं. 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 बॅटच्या रडारमध्ये चेंडू आणि पाठवलं लॉंग ऑनच्या वरून 6 धावांसाठी. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू फायदा घेता आलेला नाहीये आणि इथे मात्र खेळी संपुष्टात. घेऊन यान पोर खेळतन मैदानान. पोर खेळतन मैदानान. पोर खेळतन मैदानान. मारती चौकार षटकार आज भातवड टेमघर पाड्यान. आज भातवड टेमघर पाड्यान. नवीन बॅटर मैदानामध्ये मागच्या मॅचचा हिरो गणेश येतोय ज्याने मागच्या मॅचमध्ये दाखवून दिलं आणि बेस्ट फिनिशर म्हटलं जातं मित्रांनो या फॉर्मॅटमध्ये या फलंदाजाला की ज्यांचा रेकॉर्ड आहे आत्तापर्यंत 100% फिनिशचा. तोच फलंदाज मैदानामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता गणेश पाटील मॅन फ्रॉम काटई. गोलंदाज उदय तयार. पुन्हा एकदा पिछले मैच के हीरो इस मैच में जीरो. बैक टू द डगआउट. आज भातवड टेमघर पाड्यान. हे शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाचं. शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाचं. आर्यन चषक ठेवला यो भातवड टेमघर पाड्यान. आर्यन चषक ठेवला. चांगली गोलंदाजी इथे म्हणावी लागेल उदय याच्या माध्यमातून. उदय याने बॅक टू बॅक 2 गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे. आता मात्र हॅट्रिक वरती येतोय गोलंदाज उदय. आतापर्यंत 1 षटकार 1 सिंगल आणि 1 वाईट अशा 2 धावा खर्च केलेल्या आहेत. मात्र तदनंतर चांगली गोलंदाजी. षटकार खाल्ल्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट इथे प्राप्त करताना विकेटच्या हॅट्रिकवरती आत्तापर्यंत 3 फलंदाजांनी षटकारांची हॅट्रिक पूर्ण केले. विकेटची एक मात्र हॅट्रिक या स्पर्धेमध्ये अजूनही एकही झालेली नाही आहे. ती या मॅचमध्ये होते का पाहूया. पुन्हा एकदा बॅटची आतली एज लागली होती आणि इथे मात्र यष्टीरक्षकाकडनं झेल सुटतोय. चेंडू जातोय तो शॉट सिली मिड ऑफच्या रिजनला. 1 धाव पूर्ण. 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती
27 या आकड्यावरती 27. नवीन बॅटर मैदानामध्ये चेतन. हॅट्रिकचा विकेट होता मात्र मिस होतोय. यष्टीरक्षक सोडतोय झेल. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि किती मोठा पक्का मोठा षटकार. पाचवर टेमघर पाड्यानं आर्यन चषक ठेवला यो. पाचवर टेमघर पाड्यानं आर्यन चषक ठेवला यो. पाचवर टेमघर पाड्यानं. बघा ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती ना, बॅक टू बॅक 2 विकेट घेतले, त्यानंतर मात्र षटकार आणि संपूर्ण ओव्हरची मजा किरकिरा करताना हा षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या जाते ती 33 या आकड्यावरती. 33 धावा. आता इथून अंतिम षटक, स्लॉग ओव्हरचं षटक पाहूया आणि इथून जर 15 ते धावा आल्या, 10 ते 15 धावा या षटकामध्ये आल्या तर डेंजर झोनमध्ये जाऊ शकतात. कारण का जबरदस्त गोलंदाजी आहे टीम रिग्नेश 11 राहणार या संघाकडे देखील. रिग्नेश राणाल एक मोठं आणि बलाढ्य नाव या फॉर्मॅटमधलं. अशाच प्रकारचा खेळ इथे दाखवताना गोलंदाजीसाठी दीपेश. आज प्रत्येक नाईक संघामध्ये नाही आहे, मात्र त्याची उपस्थिती असताना देखील चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला रिग्नेश राणाल या संघाकडून. दीपेश येतोय नवीन गोलंदाज अंतिम षटक टाकण्यासाठी. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळलेला मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी जातो चेंडू सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या होते 39 या आकड्यावरती जातो या षटकाराने. चांगली फलंदाजी इथे म्हणावी लागेल फलंदाजाच्या माध्यमातून. हो, पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, अतिशय जोरामध्ये बॅट फिरवली होती इथे फलंदाज, मात्र चेतन याने मात्र बीट होतोय. चांगला कमबॅक म्हणावा लागेल इथे दीपेशच्या माध्यमातून. षटकार खाला त्यानंतर मात्र चांगला कमबॅक चेतन. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय स्वतः गोलंदाज आणि सुंदर झेल, अतिशय सुंदर झेल. पाहुणे सारे मनान आज क्रिकेटच्या मैदानात, आज क्रिकेटच्या मैदानात, आज क्रिकेटच्या मैदानात ही आर्यन 11 ची पोर करती पाहुण्यांचा सन्मान, करती पाहुण्यांचा सन्मान, करती पाहुण्यांचा सन्मान. शिवरायाला वंदन करून उतरलो सारे मैदानानं, शिवरायाला वंदन करून उतरलो. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. चला आपण स्पीडअप करायचं आहे आणि सहकार्य करायचं आहे थोडा वेळेच्या बाबतीमध्ये, कारण यानंतर प्रवेश शिलेम पाय संघाला देखील फलंदाजी करायची आणि प्राप्त सूर्यप्रकाशामध्ये जेवढा सूर्यप्रकाश शिल्लक आहे तेवढ्या सूर्यप्रकाशामध्ये त्यांना देखील फलंदाजी करावी लागणार आहे. त्यामुळे आपण सहकार्य करायचं आहे, कारण का भारतीय समयानुसार 6:05 झालेले आहेत आणि इथूनही अजून जवळजवळ आमच्याकडे 25 ते 30 मिनिटातच फक्त सूर्यप्रकाश बाकी आहे. त्यामुळे आपण थोडं सहकार्य करायचं आहे. गोलंदाज दीपेश. पुन्हा एकदा दीपेश याचा समाचार घेताना मोठा फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. सारे मैदानानं आर्यन चषक ठेवला यो. पाचवर टेमघर पाड्यानं आर्यन चषक ठेवला यो. पाचवर टेमघर पाड्यानं आर्यन चषक ठेवला यो. पाचवर टेमघर पाड्यानं आर्यन चषक ठेवला यो. पाचवर टेमघर पाड्यानं. षटकार, त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर विकेट, त्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडूला पाठवला मिड विकेटच्या वरून फलंदाजाने 6 धावांसाठी. षटकार. जबरदस्त फलंदाजी इथे निनामी फलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चेंडू खेळलेल्या गॅपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि कुणाल याची खेळी संपुष्टात.
चला नवीन बॅटर लगेच पाठवायचं आहे प्लीज. आठवा गडी बाद होते, मात्र इथे धावसंख्या जी आपण पाहतोय ना ती होते ती 45 एक जबरदस्त धावसंख्या इथे उभारलेली टीम रिग्नेश इलेव्हन राहणाले संघाने आणि खूप डेप्थमध्ये बॅटिंग त्यांच्या फलंदाजीमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळत असते. मागच्या सामन्यामध्ये देखील त्यांच्या शेवटला उतरलेल्या 11व्या खेळाडूंनी देखील चांगली फलंदाजी केली. बघा अंतिम विकेट बाकी होतं आणि हर्षितला तो विकेट घेण्यामध्ये खूप रडवलं होतं आपल्याला आपल्या आगरी भाषेमध्ये जर आपण म्हटलं तर, आणि मात्र विजयी संपादन प्राप्त केलं तिथं गणेशाच्या एका षटकारामुळे. आपटलेला चेंडू, चांगला चेंडू इथे मात्र जबरदस्त. चला दीपेश स्पीडअप करायचं आहे प्लीज. आणि अशा प्रकारे 4 षटकांची समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 45 आणि 46 धावांचं टार्गेट इथं सेट केलेलं आहे टीम रिग्नेश इलेव्हन राहणाऱ्या संघाने. तर राहणार संघाला देखील विनंती असेल की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंच आपण देखील पटापट बोलवून घ्यायचं आहे, कारण का जर सामना आपल्याला चांगल्या आणि एक जबरदस्त सूर्यप्रकाशामध्ये खेळवायचं आहे. समोरील संघाला देखील आपण त्याकरता विनंती करतोय. प्रवेश पाये आपले बॅटर्स देखील आपण लगेच पाठवून द्यायचं आहे. रिग्नेश राहणार आपण देखील आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. आणि आमचे मॅचचे पंच आपण देखील लगेच ताबा घ्यायचा आहे मैदानाचा. तर मित्रांनो, कोण जाईल उद्याच्या दिवसामध्ये पुढे आणि कोण जाईल आजच्या दिवसामध्ये घरी परत, याचं उत्तर आपल्याला आता अर्ध्या इनिंग नंतर मिळेल. कारण का जे धावांचं टार्गेट सेट केलं आहे ते सेट केलं आहे 46 धावांचं टार्गेट 4 षटकांमध्ये इथे चेस करायचं आहे टीम प्रवेश इलेव्हन पाये या संघाला. आमचे दोन्ही पंच मैदानामध्ये देखील सज्ज, तसेच प्रवेश पाये आणि रिग्नेश संघ प्लीज आपण थोडं सहकार्य करायचं आहे. आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. आजच्या दिवसातील हा अंतिम आणि सेमीफायनलचा सामना आपण पाहत आहोत. आर्यन चषकाचा आज सकाळपासूनच षटकारांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. जवळजवळ 70+ षटकार या स्पर्धेमध्ये लागले, तसेच 40+ चौकार या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. तसेच अनेक रेकॉर्ड्स देखील आजच्या दिवसामध्ये झाले. पहिली षटकारांची हॅट्रिक गावदेवी भादवड संघाच्या अनिकेत यांनी केली. दुसरी षटकारांची हॅट्रिक जितू प्रवेश पाये या संघाच्या त्यांनी पूर्ण केली. चौकारांची हॅट्रिक आतापर्यंत एकही लागलेली नाही आहे. तिसरी हॅट्रिक गणेश पाटील काटईचा हा खेळाडू रिग्नेश इलेव्हन संघाचा, त्याने देखील षटकारांची एक हॅट्रिक पूर्ण केली. विकेटची हॅट्रिक आपल्याला इथे पाहायला मिळाली नाही आहे. आतापर्यंत मित्रांनो 7 सामने झाले आणि 7च्या 7 सामन्यामध्ये फलंदाजांचं वर्चस्व राहिलेलं आहे. फलंदाजांनी मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये इथे आपण पुरस्कार प्राप्त करताना पाहिले. त्याचा अर्थ की आज फलंदाजी ही खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे. गोलंदाजी देखील तितकीच चांगली झाली होती. 1-2 सामन्यांमध्ये मात्र फलंदाजांचं योगदान हे खूप महत्त्वाचं ठरलं होतं. दोन्ही सलामीची जोडी मैदानामध्ये येते. गोलंदाजीसाठी देखील गोलंदाज तयार होतोय आणि या धावा कशा प्रकारे चेज होतील का डिपेंड करेल टीम रिग्नेश इलेव्हन राहणार याचं धावतं विवरण आपल्यासमोर घेऊन येत आहेत. व्हॉइस ऑफ भिवंडी, भिवंडीचा एक जबरदस्त आवाज संदेश पाटील इज कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. 46 धावांचं आव्हान आहे. 4 षटकांचा हा खेळ, जिथे टीम पाये पूर्ण तयारीमध्ये 2 खेळाडू मैदानामध्ये येत आहे. मागच्या मॅचमध्ये खूप चांगला क्रिकेट रिग्नेश इलेव्हन राहणार टीम संघाचा शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून मॅच जिंकला होता. मात्र इथे डिफेन्स करायचे धावा आणि असंही प्रवेश इलेव्हन पाये टीम संघाने खूप चांगला क्रिकेट खेळलं या स्पर्धेमध्ये. दोन्हीही टीम चांगला खेळत आहेत. मात्र कोणता संघ फायनलमध्ये पोहोचेल येणाऱ्या 20 मिनिटांमध्ये त्याचा रिझल्ट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल.
सलामीची जोडी खेळपट्टीवर इथे पाहायला मिळते. स्ट्रायकिंगला फलंदाज दीपेश पूर्ण जितू सज्ज होत आहे. नो स्ट्राईकला हितेश. राहुलचा पहिला चेंडू अगदी वेगाने टाकलेला हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळते आणि बॅटची एज अँड गॉन. पहिला विकेट इथे मिळाला. बॅटर आउट. थँक्यू डीजे. संध्याकाळचं क्षेत्र आहे. महाराष्ट्राचे लोकसंगीत जे आहेत, कोलीगीत संगीत आहेत, ते डीजे दीपेश आपण पेश करावे हीच अपेक्षा आहे. कारण की संध्याकाळ रंगीन झाली आणि सध्या सेमीफायनलचा मॅच कोणता संघ जिंकेल तो फायनलमध्ये क्वालिफाय होईल. मात्र पहिल्या चेंडू विकेट मिळाला आहे. एक चांगली सुरुवात गोलंदाज राहुलच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. पहिला विकेट मिळाले. अगदी स्वस्त्यामध्ये आऊट झाले असंच म्हणूया. बॅटची एज घेतली होती आणि जोरदार अपील देखील झाली होती आणि त्याच जोरावर हा विकेट मिळाला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हितेश. बॅटर नेम्स प्रतीक, प्रतीक पाटील फ्रॉम सुरई. चांगला खेळ करावा लागेल. धाबा बनवण्याचा प्रयत्न करावाच लागेल. राहुल फुलटच चेंडूचा फायदा घेता आला नाहीये. वाईड ऑफ लॉंगॉनला चेंडूला फील्ड केली जाते. एक पहिला धाव स्कोरबोर्ड लागला जात आहे. कारण की टार्गेट देखील फार मोठं आहे. 46 धावांचा टार्गेट आहे आणि इथून 16 चेंडूंचा खेळ बाकी आणि 45 धावा अजूनही बनवायचे आहेत. येस, पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 22 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा बनवू शकतात. पुढचा चेंडू राहुलचं. ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मोठा फटका खेळायचं होतं हितेशला. बॅटवर आला नाहीये. 4 षटकांचा हा सामना आहे. थोडंसं नक्कीच विसरून गेलो होतं, मात्र काही हरकत नाहीये. समीकरण क्रिकेटमध्ये प्रत्येक धावा जे असतात ते चेसिंग करण्याकरिता संघर्ष करावा लागतो. सध्या संघर्ष सुरू आहे पहिल्या षटकामध्ये. कोणत्या प्रकारच्या एक्स्ट्रा धावा आल्या नाहीये. ऑफ स्टेनवर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे चुकी होणार नाहीये. दुसरा विकेट प्राप्त करताना राहुल तरे. बिर्याणी असेल उद्याची. तिचा भावेश घर तिथे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्र पोलीस आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. उद्याची मेजबानी साहेबांच्या माध्यमातून साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. उद्या त्यांना इन ॲक्शन मध्ये खेळताना देखील बघणार आहोत या मैदानावर. कारण की उद्या आर्यन 11 देखील खेळणार आहे. अद्वैत 11 पिंपलगड संघाने निराश केलं. मात्र आर्यन 11 जाता जाता ही स्पर्धा जिंकेल का हा प्रश्न निर्माण होत आहे. आता उद्या पहिला सामना जिंकेल का हा देखील प्रश्न निर्माण होत आहे. चांगली गोलंदाजी. न्यू बॅटर आदित्य आलाय. ऑफ स्टिकचा चेंडू थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केला. स्विंग चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि डॉट चेंडू. संघर्ष जारी आहे. मॅच कुठेतरी दबावमध्ये. टीम सध्या परवेश 11 पाय टीम अडचणीमध्ये आली आहे. पहिल्या षटकामध्ये अगदी राहुल तरेने बांधून ठेवला आहे बॅटर आदित्यला. आदित्य सज्ज होत आहे. राईट हॅम ओ द विकेटने. राहुलचा पुढील चेंडू. मोठा फटका आला इथे. जाता जाता एक मोठा षटकार पेश करताना आदित्यला आपण बघितलं शेवटच्या चेंडूवर.
आदितीच्या बॅटमधून हा दुसरा षटकार आलाय. आमचे एक्सपर्ट स्कोरर मयूर पाटील आम्हाला सांगतात. आणि धावपलकावर झालेल्या आहेत त्या म्हणजे 15 धावा, 15. हॅट्रिकवर आहे, कारण की मागच्या षटकामध्ये राहुलच्या अगेन्स्ट शेवटच्या चेंडूवर षटकार आला होता आदित्यच्या माध्यमातून. आता हॅट्रिक पूर्ण होईल का पाहूया आपण. या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना गणेश पाटीलने निराश केलं संघाला. मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू बॅटवर आला नाहीये, डॉट चेंडू. तर धावांचा विचार केला तर धावा थोडेसे थांबल्या गेल्यात या षटकामध्ये. गोलंदाजी श्याम नाईक गॅलरी एन कडून गोलंदाजी होते. राईट हॅम ओ द विकेटने गोलंदाज कुणाल. समोर बॅटर आदित्य सज्जे. ऑफस्टिकचा चेंडू, टॉप एज चेंडू हवेमध्ये, गोलंदाज चेंडू खाली आलाय आणि चुकी होणार नाहीये. आदित्यचा देखील विकेट मिळालाय. त्या बॅटर आउट. मात्र ज्या खेळाडूचं नाव चर्चेमध्ये येतं तो खेळाडू भरपूर वर्ष प्रेक्षकांच्या चर्चेमध्ये असतो. लक्षात असू द्या. तर तुम्ही एकत्र येऊ नका. तुमच्यामध्ये अजून भरपूर क्रिकेट आहे. तुम्ही अजून फार चांगला क्रिकेट खेळू शकता. चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळू शकता. मग रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी असो, स्वर्गीय रतनबुवा चषक असो, मोठ्या मोठ्या स्पर्धा आहेत. या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळा हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. इथे मिस टाइम चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. अजून एक धक्का, विकेट अजून एक मिळालेला आहे. आज रिग्नेश पाटील जर यूट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत असतील तर नक्कीच आपल्या खेळाडूंवर भरपूर खुश असतील. आज त्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला आहे. मागच्या मॅचमध्ये न भूतो न भविष्यातील यादगार फिनिश मॅच, क्वार्टर फायनल मॅचमध्ये गणेश पाटील सारखा खेळाडू 4 चेंडूमध्ये 4 षटकार ठोकून मॅच जिंकला होता. रेकॉर्ड बनतेही तुटणे केले. रेकॉर्ड बनवलं या स्पर्धेमध्ये गणेश पाटीलनं. एक चांगला फिनिशर महेंद्र मागेनंतर या खेळाडूचं नाव आवर्जून मी घेत असतो नेहमी. इथे आता स्विंग अँड मिस आणि इथे षटक कंप्लीट. तर षटकाचा खेळ समाप्त. 2 षटक समाप्त झालेले आहेत आणि धावांचा विचार केला तर 15 धावा, 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. फार मोठा लक्ष इथे गाठायचं आहे. 15.50 ची सरासरी गाठायची प्रति षटकामागे. आणि इथे गोलंदाज पहा कोण, गणेश पाटील. गणेशने आज थोडंसं बॅटिंग करताना या मॅचमध्ये निराश केलं. गोलंदाजीची जिम्मेदारी आहे खांद्यावर. पाहूया किती धावा डिफेन्स करेल या मॅचमध्ये.
कारण की 31 धावा अजूनही 12 चेंडूमध्ये डिफेन्स करायचे आहेत, मात्र हे देखील विसरून चालणार नाहीये. बॅटिंगसाठी प्रतीक पाटील फ्रॉम सुरई एक चांगला खेळाडू आहे. फार मोठे रेकॉर्ड आहेत या खेळाडूच्या नावावर देखील. मागच्या वर्षी 3 अर्धशतक आले होते या खेळाडूच्या माध्यमातून. मात्र त्याच्याकडून अपेक्षा देखील आहे टीमला, जाता जाता टीमला फायनलमध्ये क्वालिफाय करून देईल का प्रतीक, पाहूया आपण. गोलंदाज गणेश एक चांगला फिनिशर तर आहेच, मात्र आता तिसरा षटक कॅप्टन यशराज पाटीलने दिलाय. पहिला चेंडू या षटकाचा घेऊन गणेश पाटील गोलंदाज आपण पाहतोय आर के पाटील स्टॅन इन कडून. समोर बॅटर देखील प्रतीक सज्ज आहे. ऑफस्टिकचा चेंडू, व्हाईट यॉर्कर चेंडू. पंचांकडे शेवटच्या मोमेंटला बघितलं बॅटरने की पंच स्वेर चेंडू आहे की काय, मात्र पंच अंपरीस बेस्ट जजने मी बघितलं, ते बघितलं आणि ते निर्णय त्यांनी देखील दाखवला की हा चेंडू चांगला आहे. व्हाईट यॉर्कर चेंडू, चांगली गोलंदाजी गणेशची. 11 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा चांगला करारा ड्राईव्ह केलाय, गॅप भरपूर मोठा आहे. चेंडू देखील सीमारेखा पार, येतोय चौकार. याच फटक्यांची अपेक्षा आहे टीमला. थर्टी 31 पाहिजे होत्या. पहिल्या चेंडू जेव्हा टाकला होता तेव्हा डॉट आला आणि दुसऱ्या चेंडूवर लगेच चौकार आलाय. प्रतीकचे प्रयत्न सुरू झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू, मोठा ब्लास्ट करायचं होतं या चेंडूला, मात्र बॅटवर आला नाहीये. थोडंसं अधिक बाउन्स टाकला होता गोलंदाजाने. चेंडू अगदी यष्टिरक्षक यशराज याच्या हातामध्ये. डॉट चेंडू कमबॅक करताना गणेश पाटील आपल्या गोलंदाजीमध्ये. 9 चेंडू, इक्वेशन थोडंसं कटिंग झालंय. 9 त्रिक 27 म्हणजे प्रति चेंडू मागे 3 धावा बनवायचे आहेत. पूर्वीचा क्रिकेट नक्कीच या चेंडू नंतर उल्लेख करू आपण. ड्राईव्ह केल्या चेंडूला, कव्हरचा क्षेत्ररक्षक बीट करतोय आणि चाललाय चेंडू सीमारेखा पार, येतोय चौकार. थँक्यू डीजे दीपेश. पूर्वीचा क्रिकेट असा होता मित्रांनो, जेव्हा चेंडू तुम्ही खेळलं तर त्याच्यावर कितीही धावा धावू शकता, मात्र आता तसं राहिलं नाही आहे. क्रिकेट डेव्हलप झालेलं आहे. तुम्ही लास्ट 4 धावा पूर्ण करू शकता तुम्ही ओव्हर थ्रो झाला तर, मात्र तसं नव्हतं पूर्वी. एका चेंडूवर 17 धावा देखील घेताना मी कॉमेंट्री केलेली आहे. 8 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे. ऑफ स्टिकचा चेंडू बॅटची एज घेतली होती, मात्र विकेट किपर पर्यंत पोहोचले नाहीये जेल. तर डॉट चेंडू, पुन्हा एकदा कमबॅक. हमारी तुमारी 3 चेंडू डॉट 2 चौकार या षटकामध्ये. 7 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. थोडीशी हवा देखील होती, हवेचा फायदा घेता आला नाहीये प्रतीकला. आणि गणेशचं देखील मी कौतुक करेल, 2 चौकार जरी गेले मात्र 3 चेंडू चांगले टाकले त्यांनी आतापर्यंत. शेवटचा चेंडू या षटकातील. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून ड्राईव्ह केलं, कव्हर डीप मध्ये. चांगली फिल्डिंग, एक धाव, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. बॅटर प्रतीक आउट झालाय. बडी मछली जाल में फंसती हुई. मेगा फायनलचा दिवस म्हटलं की संपूर्ण गाव उपस्थित असेल या स्पर्धेला. शुभेच्छा देण्याकरिता जे निमंत्रित पाहुणे आहेत ते नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये आपली व्हिजिट या स्पर्धेला नक्कीच देतील. कारण की स्पर्धा कोणाची आहे तर शंकरदादा जुकर यांची. एक
सर्वांना आवडणारं व्यक्तिमत्व आहे शंकरदादा जोकर. प्रत्येक वर्षी या स्पर्धेचं आयोजन करत असतात वेगळ्या वेगळ्या फॉर्मॅटमध्ये. नक्कीच मी म्हणेल की पुढच्या वर्षी ते विचार करतील. ग्रामीण फॉर्मॅट आणि भिवंडी इमर्जिंग फॉर्मॅट दोन फॉर्मॅटमध्ये स्पर्धा होईल आणि आम्ही अपेक्षा करतो त्यांच्याकडून की ही स्पर्धा मोठ्यात मोठी व्हावी. अजून आर्यन आणि अद्वैत यांच्या नावाची ही स्पर्धा. सोम 6 चेंडू 22 धावा डिफेन्स करायचे. पहिला चेंडू रडार मध्ये पाठवलाय मिड विकेटच्या वरतून टावरिंग षटकार. तर षटकाराने इथे नक्कीच आगाज करताना रोहित हिटमॅन षटकार आलेला आहे. इक्वेशन थोडंसं आता बदल झालाय. 5 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. जो कारनामा मागच्या मॅचमध्ये गणेशने केला होता तोच कारनामा इथे रोहित करेल का? रेकॉर्ड बनते ही तुटणे केले. अगोदरच सांगितले रेकॉर्ड ब्रेक टुर्नामेंट आहे मात्र कमबॅक होईल कारण की इथे विकेट मिळालाय. रोहितने देखील परतीचा प्रवास केलाय. षटकार ठोकला होता मात्र समोरच्या दिशेने षटकार ठोकण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटर आउट. मैदानाच्या बाहेर यायचे आपण. दीपेश नाईक मयूर जोशी मॅच सुरू आहे. मैदानाच्या बाहेर यायचे आपण. नवीन फलंदाज दीपेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. इक्वेशन सोपं राहिले नाहीये. 4 चेंडू 16 धावा. न्यू बॅटर स्ट्रायकिंग वर 12 खेळाडू देखील नाव माहिती नाही या खेळाडूचा. काही हरकत नाहीये. उदयचा हा स्ट्रोक होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव आली आहे. 3-15 3 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. जवळ 3 पाऊल दूर आहे विजयापासून टीम रिग्नेश इलेव्हन राणा टीम. फायनल मध्ये कोणता संघ धडक देईल येणाऱ्या 2 मिनिटांमध्ये नक्कीच रिपोर्ट तुमच्यापर्यंत येईल. चालू हंगामामध्ये खूप चांगला क्रिकेट खेळलेला आहे इथे रिग्नेश इलेव्हन टीम संघाने आणि त्याचबरोबर परवेश इलेव्हन पाये टीम संघाचा संघर्ष जारी आहे कारण की हा चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय षटकार. पॅनल्टी नाहीये. चेसिंग तुम्हाला पूर्ण करावी लागेल. या धावा बनवाव्याच लागतील. फिल्डिंग लावा प्लीज. यशराज आपल्या खेळाडूंना आपण समजायचं आहे एकत्र येऊ नका. क्रिकेटचा मोमेंटम जो आहे सुरूच ठेवायचा. आपण एकत्र येऊ नका. 2 चेंडू आणि 9 धावा. 2 चेंडू मध्ये 9 धावा बनवायचे आहेत. दीपेशचे प्रयत्न आहेत मैदानाच्या आतमध्ये. षटकाराने अपेक्षा तर भरपूर फार मोठी ठेवली आहे टीमने खास करून हितेश चौधरीने की धाबा बनवायचे आहेत. बनवल्या तर उद्या पुन्हा येणार तुम्ही संडे मध्ये. चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न सुरू झालाय. नाही एकच तुम्हाला धाव मिळेल. आपल्या नियमानुसारच खेळ आहे हा.
एकच धाव मिळेल, स्ट्राईक चेंज झाली नव्हती. चला जागेवर या बॅटरने. आता एका चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. एखादा बिमर चेंडू एखादा वाईट मॅच गरम करू शकतो. चला फिल्डिंग लावायची आपण. बाकीच्या खेळाडूने आपापल्या जागेवर जायचं. गणेश, सुशांत, चला आपापल्या जागेवर जायचं आपण. एक चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. एक गेंद 8 रन. एखादा बिमर चेंडू मॅच बनवू शकतो. एखादा वाईट चेंडू देखील मॅच बनवू शकतो. जाता जाता अजून एक रेकॉर्ड होईल का या स्पर्धेच्या माध्यमातून? रेकॉर्ड बनते ही टूटने के लिए. रेकॉर्ड कायम आहे. मागच्या मॅचमध्ये गोल्डन 6 मारला होता गणेशने, मात्र इथे 8 धावा डिफेन्स करायच्यात गोलंदाजाला. सो प्लीज यशराज, वारंवार आम्हाला ऑर्गनाइज कमिटी आवाज देत आहे, आपण जास्त वेळ घेऊ नका. एक चेंडू 8 धावा. पलटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि सुपर संडे मध्ये प्रवेश केलेला आहे. अगदी आर्यन चषक 2025 या स्पर्धेमध्ये मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ रिग्नेश 11 राणा टीम फायनल मध्ये क्वालिफाय होत आहे. खूप खूप अभिनंदन संघाचं. आणि मॅन ऑफ द मॅच एकच खेळाडू ज्याने धावा ठोकल्या